प्रिय विद्यार्थियों, आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी मुलांनी काढलेले चित्रे क्रमांक 1 पाहूया. सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. चला मुलांनो, आता आपण पाहूया मुलांनी काढलेले चित्रे क्रमांक 1. आपल्या समोर मुलांनो ही चित्रे दिसत आहे. ह्याचा आपण सर्वात प्रथम निरीक्षण करून घ्या. आता पहा ओ बोला, चित्रावरून गोष्ट सांगा. आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. तर मुलांनो, आपल्या समोर जे चित्र आहे ह्यामध्ये दिसत आहे एक कासव आणि एक ससा. तर अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. आता मुलांनो पाहूया. एक रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर मोठेपणा दाखवायचा. एकदा ससा असाच मोठेपणा दाखवायसाठी म्हणाला, माझ्या चपलतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्या बरोबर चालण्याची पळण्याची बरोबरी कुणीच करणार नाही. कासव म्हणाले, ससे भाऊ, तुझ्या चपलतेचा तुला एवढा गर्व असेल तर चल माझ्या बरोबर धावण्याची पैज लाव. याने मेरे साथ दौड़ने की शर्त लगाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्या आधी तू तिथे पोचलास तर मी तुला बक्षीस देईल, आणि जर मी आधी पोचलो तर तू मला बक्षीस देशील. बोल, आहे कबूल. सस्याने कासवाची अट मान्य केली. म्हणजे मुलांनो शर्त उसने मान्य किया. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपल्या गतीने चालले होते. कासव हळूहळू चालतो. कासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडा वेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजे तवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या कितीतरी आधी आपण डोंगरापर्यंत पोचू. अब देखते प्यारे बच्चों, यहाँ पर ससा सोचता है कि मैं बहुत आगे आया हूँ और मैं थक गया हूँ, और ये जो कासव है ये बहुत ही पीछे है. तब तक मैं एक नींद पूरी करके लेता हूँ. अब देखते हैं प्यारे बच्चों क्या होता है कि ये रेस कौन जीतता है. तो चलिए देखते हैं. एखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाही. 4 उऱ्यातच आपण त्याचे पुढे जाऊ असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोडू लागला. कासव मनगतीने चालत चालत तो पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोचला. तरी ससा आपल्या झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सशाला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव हा पोचलेला दिसले. तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली. तो देखिए प्यारे बच्चों, यहाँ पर खरगोश यानी जो ससा था वो यहाँ पर दरख्त के नीचे सो जाता है और कासव आहिस्ता आहिस्ता क्या हो जाता है, अपनी रेस जीत जाता है. इस कहानी से हमको ये सबक मिलता है कि हमें मुसलसिल लगातार अपनी मेहनत को जारी रखना चाहिए. यकीनन हमको कामयाबी जरूर मिलेंगी. आइए अब चैनल को सब्सक्राइब करते हैं. मिलते एक नए वीडियो के साथ. अगले चित्र का हम निरीक्षण करते हैं. प्यारे बच्चों, दूसरे चित्र में देखिए, यहाँ पर नल है और नल का पानी क्या हो रहा है, वाया जा रहा है, जाए जा रहा है.
और सामने एक बाल्टी है, मटका है और एक लड़की है, वो कह रही है पानी वाचवा जीवन वाचवा। तो प्यारे बच्चों, पानी की काफी अहमियत ज्यादा होती है, इसलिए हमको पानी को फजूल में जाया नहीं करना चाहिए, पानी का सही यूज करना चाहिए, क्योंकि पानी बहुत ही अहम होता है, इम्पोर्टेंट होता है, पानी का महत्व बहुत ज्यादा होता है। तो ये थे दो चित्रे। अब चैनल को सब्सक्राइब करते हैं, बेल आइकॉन के बटन को भी प्रेस करते हैं, ताकि नए नए तालीम वीडियो सबसे पहले आप देख सके। चैनल के प्लेलिस्ट में जरूर जाइए, वहां पर सभी विषयों के वीडियोस अपलोड किए गए हैं, तो जरूर देखिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट्स बॉक्स में अपने कमेंट्स जरूर दीजिए।